राज्यातल्या 29 महापालिकांचं आरक्षण अखेर जाहीर झालेलं आहे। अनुसूचित जमातींसाठी 1 जागा, अनुसूचित जातींसाठी 3, ओबीसींसाठी 8 जागा तर खुल्या प्रवर्गासाठी 17 जागा आरक्षित करण्यात आल्या। यात महिलांसाठी 50% आरक्षण राखीव ठेवलंय। खुल्या प्रवर्गासाठी 17, ओबीसींसाठी 8, अनुसूचित जातींसाठी 3 आणि अनुसूचित जमातीसाठी 1 महापौर पद आरक्षित झाले। तर राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये कुठे कोणत्या प्रवर्गाचे महापौर असतील बघूया आपण। कल्याण डोंबिवलीत एसटी, ठाण्यात एससी, जालन्यात एससी, लातूरमध्ये एससी, ठाण्यात एससी महिला, लातूरमध्येही एससी महिला आणि जालन्यातही एससी महिला महापौर पद आरक्षित झाले। पनवेलमध्ये ओबीसी, कोल्हापुरातही ओबीसी, अकोल्यात ओबीसी महिलेसाठी महापौर पद आरक्षित झाले। उल्हासनगरमध्ये ओबीसींसाठी महापौर पद आरक्षित झालं। तर मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गाकरता महापौर पद 37 आरक्षित झाले। मुंबईमध्ये महिलांसाठी खुल्या प्रवर्गाचं महापौर पद आरक्षित झाले। नाशिकमध्येही खुल्या प्रवर्गाचा महापौर आपल्याला दिसेल। अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापौर पद आरक्षित झालं। चंद्रपूरमध्ये ओबीसी महापौर असेल। इचलकरंजीतही ओबीसींसाठी महापौर पद आरक्षित झालं। चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला महापौर पद आरक्षित झाले। जळगावात ओबीसी महिला महापौर पद आरक्षित।